प्रोजेक्टची कास्ट आहे 148.5 करोड आणि मे 2023 ला सुरू झालेला आहे आणि प्रोजेक्ट कम्प्लीट आम्ही दिवाळीपर्यंत कम्प्लीट करून देणार आहे. सुपरस्ट्रक्चरचं पूर्ण काम कम्प्लीट झालेलं आहे. फक्त P2 ला जे स्काय गॅलरी आहे तिचं स्टेअरकेसचं काम चालू आहे. कधीपर्यंत 91% काम झालेलं आहे, फक्त 9% काम बॅलन्स आहे. साधारण किती कालावधी लागेल हे काम पूर्ण व्हायला आणि वाहतुकीसाठी साधारण कधी खुला होईल? दिवाळीपर्यंत आम्ही वाहतुकीसाठी खुला करू. एजन्सी TNT इन्फ्रा लिमिटेड पुणे. नाव कसं सर आपलं? प्रफुल्ल वासनिक. मला आज आनंद आहे की मी आज या सातारा जिल्ह्यातल्या आज या कोयना बॅकवॉटरच्या केबल स्टड स्काय ब्रिजच्या याच्या ब्रिजवरती मी उभा आहे आणि ह्या ब्रिजचं वैशिष्ट्य असं आहे की हा ब्रिज सातारा आणि रत्नागिरीला कनेक्ट होतो, जोडला जातो. आज या ब्रिजमुळे माझा खेड तालुका पर्यटन दृष्ट्या पुढे जाणार आहे. त्याच पद्धतीचे दळणवळण देखील या ब्रिजमुळे पूर्ण होणार आहे. आमचे भाजी व्यापारी असतील, आमचे इतर व्यापारी असतील, याच ब्रिजचा वापर करून आपला व्यवसाय ते पुढे नेऊ शकतात. खऱ्या अर्थानं या पलीकडच्या भागातली कोयना बॅकवॉटरच्या पलीकडे असलेली अकल्पे असेल, गाडवली असेल, दरे असेल, उचाट असेल, ही सगळी गावं विकासापासून वंचित होती किंवा पर्यटनापासून बाजूला होती. या ब्रिजमुळे इथे पर्यटन वाढेल, रोजगार वाढेल. तर या ब्रिजचं हे वैशिष्ट्य आहे आणि म्हणून मला याचा आनंद आहे आणि म्हणून मी आज भेट द्यायला आलो. अतिशय उत्तम काम सुरू आहे आणि मला वाटतं 6-1 महिन्यामध्ये हा ब्रिज जनतेसाठी खुला होईल. आणि मला खास करून आनंद आहे की हा जो ब्रिजचा रस्ता आहे तो आमच्या रघुवीर घाटामार्गे खोपीत उतरणार आहे आणि आमच्या खेडकडे जाणार आहे. त्यामुळे भविष्यात आमच्या खेडच्या विकासाची दारं यामुळे खुली होणार आहेत. माझ्या इथलं पर्यटन वाढणार आहे. त्यामुळे मी आज भेट द्यायला आलो. अशाच पद्धतीचं दूरदृष्टी असलेलं नेतृत्व आपल्याला लाभलेलं आहे. आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवाभाऊ फडणवीस यांची दूरदृष्टी आहे आणि इथले भूमिपुत्र असलेले इथले गावकरी असलेले राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांचं देखील दूरदृष्टी आहे. त्यांच्यामुळेच हा आज ब्रिज होतोय. या दोघांनाही मनापासून मी धन्यवाद या ठिकाणी देतो आणि असंच दूरदृष्टी आमच्या कोकणावरती ठेवा आणि कोकणाचं पर्यटन आणि रोजगार या ठिकाणी वाढवा अशा पद्धतीचं विनंती या दोघांनाही आहे. धन्यवाद. इथला खेडमधला रघुवीर घाट, तिथले खेकडे हे आम्ही फक्त युट्यूबवरच पाहिले होते, तर आता ते आम्हाला प्रत्यक्षात बघण्यात येणार आहेत. तर हा पूल जो झाला आहे त्याच्यामुळे हे सगळं निसर्ग सौंदर्य वाढण्यात ह्या पुलांनीही भर घातली आहे. वेळेची बचत होईल, इथले एम्प्लॉयमेंट वाढेल आणि हे आता प्रत्यक्ष सगळ्यांनाही बघता येईल. त्यामुळे खूपच छान प्रकल्प तयार झालेला आहे. आता हा जो नवीन पूल आहे त्याचा आम्हाला खूप उत्सुकता आहे, कारण की इथे आम्ही पर्यटनाला महाबळेश्वरपर्यंत नेहमीच यायचो, पण त्याच्या पुढे पहिल्यांदाच आलो आणि इथून आम्हाला सगळे आता व्याघ्र प्रकल्प आहे तिथे आम्हाला जाता येईल, गोव्याला जाता येईल, कोकणात जाता येईल आणि खूप वेळ वाचणार आहे आमचा. ह्याच्यासाठी आम्हाला खूप खूप आनंद होत आहे. आणि इथे आम्ही काल ते विज्ञान प्रकल्प पण बघितला, विज्ञान गड जे आहे ते. त्याच्यानंतर आम्ही आज पॅराग्लायडिंग पण केलं. हे पण नवीन सगळे सुरू झाले. गेल्या 6 महिन्याची डेव्हलपमेंट आहे असं आम्हाला कळतंय. तर आम्हाला इथे यायला नेहमीच अजून खूप आवडेल. तर ह्याचा नक्कीच या पुलाचा सगळ्यांना खूप फायदा होईल असं मलाही खूप वाटतं. आम्ही ऍक्च्युली पुण्यावरनं आलो. आम्हाला हे ऐकू आलं की हा जो नवीन पूल बांधणार आहे आणि ह्यांनी पुणे काय मुंबईवरनं डायरेक्ट म्हणजे कोकण इकडनं गोवा आणि खाली इतकं सरळ आणि मस्त रस्ता होणार आहे आणि मिनिमम 1 ते 1.5 तास वाचणार आहे, कारण रस्त्याचं काम बाकी. आणि मुख्य म्हणजे आम्हाला असं वाटतं की या एरियामध्ये डेव्हलपमेंट आणि टुरिझमचा पोटेन्शियल म्हणजे हा खूपच छान होणार आहे. आणि आमचं असं मत आहे की इथे हे झाल्यावर आपल्या या भागाचं लोकांचं एम्प्लॉयमेंट आणि बाकीचं स्टेट ऑफ लिव्हिंग हा वर जाणारच आहे. इकॉनॉमीवर फायदा होणार आहे आणि वी आर व्हेरी हॅपी. कीप अप द गुड वर्क.